नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे तुळशीपासून रेसिपी. तुळस म्हटले का आपण देवाला वाहतो किंवा सर्दी खोकला झाला का काढा करतो. पण तुळस ही वनस्पती आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी रेसिपी आहे. झटपट होणारी 5 मिनिटाच्या आत. तुमच्या जर घरामध्ये किंवा अंगणामध्ये कुंडीमध्ये कुठेही तुळस असली तर नक्कीच ही रेसिपी करून पहा. माझ्या गॅलरीमधल्या कुंडीमध्ये भरपूर अशी तुळस आली होती आणि पुदिनाही कुंडीत लावलेला आला होता. त्यापासून मी एक भन्नाट रेसिपी बनवलेली आहे. आपल्या शरीराला थंडावा देणारी आणि पाचक रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी जर खाल्ली तर तुमच्या पोटालाही आराम मिळेल, गॅसेस होणार नाही किंवा सर्दी खोकला होणार नाही. अशी रेसिपी आपल्याला बनवायची आहे. आता मी तुळस आणि पुदिना घेतलेला आहे. तो स्वच्छ साफ म्हणजे निवडून घेतलेला आहे. दांडी काढून घेतलेली आहे. फक्त पानं घेतलेली आहे. तुळस आणि पुदिना हे छान आपल्याला आयुर्वेदिकमध्ये त्याला स्थान आहे. ती पानं आपल्याला आता धुवून घ्यायची आहे 2-3 पाण्याने स्वच्छ. कारण पानांवरती धूळ, काही किडामाकडं असला तो सुद्धा साफ होऊन जातो. त्यामुळे खळखळून 2-3 पाण्याने धुवायची आहे. आता धुतल्यानंतर आपल्याला त्यावरची रेसिपी बनवायची आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आलं घेतलेलं आहे. आलंसुद्धा आपल्या पोटाला छान उपयोगी पडतं मैत्रिणींनो. आता थोडासा तुकडा घ्यायचा आहे, जास्त घ्यायचा नाही. मिरच्या घ्यायच्या आहेत 7-8 आणि तुम्हाला तिखट हवं असलं तर अजूनही घेऊ शकता किंवा कमी तिखट खात असलं तर कमी करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे कोथिंबीर घेतलेली आहे दांडी सकट स्वच्छ धुवून. कढीपत्ताही घातलेला आहे 1 दांडी आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली तुळस आणि पुदिना ते सुद्धा घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक वाटलं नाही तरी सुद्धा चालेल. आता 2 लिंब घेतलेली आहेत. जर मोठं लिंबू असलं तर 1 पुरेसं आहे. छोटी लिंबू आहेत म्हणून मी 2 घेतलेली आहे आणि पिळून घ्यायचा आहे रस त्याचा. थोडा हात ठेवल्यानंतर लिंबाच्या बिया आपल्या भांड्यात जात नाही चटणीमध्ये. असं दोन्हीही लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे. छान खट्टी मठ्ठी तिखी अशी चटणी होणार आहे आणि तेवढीच आपल्या शरीराला उपयोगी पडणारी चटणी. तुम्ही कधी केले का? नसली केली तर व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो. आता अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडी साखरही घातलेली आहे चमचाभर. खोबरं मी सुकं घातलेलं आहे. तुम्हाला ओलं घालायचं असलं तर ओलंही घालू शकता. आता परत व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. हे पहा छान झालेली आहे. हिरवीगार अशी चटणी आपली झालेली आहे. आता पुढे काय करायचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. कारण चटणी म्हटलं का तडका आलाच. छान झणझणीत चमचमीत असा तडका द्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपली ही चटणी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा ब्रेडला लावूनसुद्धा ही चटणी खाऊ शकता. तुम्ही सॅलड जर बनवलं त्यामध्ये सुद्धा ही चटणी वापरून खाऊ शकता. दह्यामध्ये घालूनसुद्धा खायला ही अगदी उपयोगी पडणारी चटणी आहे. आता मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे. हिंगही घालायचं आहे आणि आपल्याला बडीशेपही घालायची आहे आणि 1 चमचा मोठा तिळही घालून घ्यायचे आहे, सफेद तेल. अशी छान खमंग फोडणी आपल्या ह्या चटणीवर ओतायची आहे. पहा मैत्रिणींनो, आपल्याला बडीशेप घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे किंवा पुदिना, तुळस, तीळ हे आपल्या शरीराला तेवढेच उपयोगी पडणारे पदार्थ आहेत. आता फोडणी दिल्यानंतर छान आपली ही चटणी तयार होणार आहे मैत्रिणींनो. ही चटणी उन्हाळ्यात खा, हिवाळ्यात खा, पावसाळ्यात खा, कधीही बनवून तुम्ही ही चटणी खाऊ शकता. कारण
तुळशीमध्ये छान कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे पदार्थ हा आपल्या उपयोगी पडतो. सर्दी खोकल्यासाठी तर आपण चहामध्ये घालतो. तुळशीची 2-3 पानं रोज खाल्ल्याने आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची मदत होते. आता आपली चटणी झालेली आहे. छान तुळशीचं पान किंवा दांडी आपल्या सजावटीसाठी ठेवलेली आहे. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येण्यासाठी रंजना किचनला नक्कीच बेल बटन दाबा, सबस्क्राईब जर नसेल केलं तर. आणि ही चटणी तुम्ही रोज 1 चमचा खाल्ली तर नक्कीच तुमच्या शरीराला फायदे होणारच मैत्रिणींनो. कारण ह्याच्यामध्ये सगळेच पदार्थ आपल्या शरीराला तेवढेच उपयोगी पडणारे पदार्थ आहे. तुम्हाला गॅस जर होत असला तर ही चटणी भरपूर उपयोगी पडणारी आहे. वजन कमी करण्यासाठी सुद्धा ही रेसिपी तेवढीच उपयोगी आहे. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान आपल्या तुळशीच्या चटणीचा स्वाद घ्या. बाय बाय.